नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आदित्य सोसायटी भांगरवाडी लोणावळा या परिसरात आपण आलेले आहोत. साक्षी अनिकेत नलोडे या वहिनींना भेटणार आहोत. खरं तर लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण. एकूणच सध्या जो काही उन्हाळा आहे तो उन्हाळा पाहता त्याची झळ हळूहळू या थंड हवेच्या ठिकाणांना सुद्धा बसू लागली आहे की काय असा प्रश्न पडू लागतो. एरवी लोणावळा आपल्याला थंड हवा देत असतो. आज आपण लोणावळ्यात जाऊन घरामध्ये गारवा निर्माण करूया आनंदाचा. चला भेटूया नलोडे कुटुंबात. नमस्कार 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 नमस्कार. बरं, स्वागताची तयारी एवढी होती, बोट सुद्धा तयारच होती. जरा इकडे तिकडे झालं असतं तर डोळ्यात गेलं असतं. पण धन्यवाद. घ्या उखाणा. वीणा वाजे, टाळ वाजे, मधुर वाजे, सारंगी. अनिकेतरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी. काय सांगता? द्या ओळख करून द्या सगळ्यांची. ही आई. नमस्कार. बाबा. हे नमस्कार. माझे मिस्टर. ही नमस्कार. वहिनी. ही मोठी आई. बर. त्या दोन नंदा. मामी, मामा. हे माझे दीर. ते बाबा. बर. आणि ही माझी मैत्रीण. आणि हा मामाचा मुलगा. बर. आणि हे बाकी सगळी सोसायटी. अरे वा वा वा, छान छान. सगळी प्रॅक्टिस करून ठेवली. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? माझं नाव वर्धामध्ये एक पुलगाव. तुमचं बालपण? इथंच गेले लोणावळ्यातच. शाळा? शाळा डॉन बॉस्को लोणावळ्यात. लोणावळ्यात. बरं. तुमची शाळा? माझी एलएमजी हायस्कूल. हा. एलएमजी हायस्कूल पुलगाव मध्ये. घरी कोण कोण होतं? आई, पप्पा, काका, काकू, आजी, दादा आणि मी आणि एक छोटी बहीण. तुमच्याकडे कोण कोण होतं घरी? आई वडील, मी आणि लहान भाऊ. बरं. कसं गेलं बालपण? मजेत एकदम. म्हणजे आता नाही का मजेत? आता जास्ती मजा. काय सांगता? बरं मला सांगा, आता दोघे कुठे भेटला? कशी ओळख झाली? कसं लग्न जमलं? हा, आमचं अरेंज मॅरेज आहे. यांची आत्या माझ्या गावी राहतात. माझ्या पप्पांचे ते मित्र आहेत. त्यांनी मला बघितलं आणि आई बाबा 1 वर्ष आधी मला बघून गेलेले. नंतर 1 वर्षानंतर मग परत आले बघायला. मग तेव्हा हे आले आणि पहिल्याच मीटिंग मध्ये नंतर मग फायनल झालं. कसं काय ते? म्हणजे आम्ही गेलो होतो आत्याच्या मुलीच्या लग्नाला. बर. तर मग त्यावेळेस मग घरचे बोलले की एकदा बघून घेऊ परत, नाही का. मग आम्ही गेलो, बघितलं आणि लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आमचं फिक्स झालं सगळं. काय सांगता? फास्ट होतं एकदम. एकदम. हो ना. आणि मग लग्न कुठे झालं? गावी. बरं, मग मला सांगा, जेव्हा तुमचं लग्न जमलं किंवा त्या लग्नामध्ये तुम्ही एकमेकांना बघितलं असेल तेव्हा दोघेच बोलला होता का तेव्हा? नाही, जेव्हा चेअरवर जाऊन बसलो स्टेजवर तेव्हा बोललो. आणि नाही नाही नाही, म्हणजे कधी लग्नाच्या वेळी? हा. नाही, पण त्याच्या आधी हा, लग्न आधी. जमलं हो, तेव्हा हो हो तुम्हाला दोघांना बोलायला हो, छान हो, हो. संधी वगैरे दिली हो, होती? हो, होता. 2 महिने वेळ होता लग्न झाल्यानंतर. सॉरी, जमल्यानंतर. अच्छा, 2 महिने. हा. मग काय झालं 2 महिने? काय नाही, बोलायचो आम्ही. हो? काय फोनवर? हो. तुम्हाला ते इथे करमत नसेल. नाही, जाऊन आलो तो मध्ये मग एकदा काय भेटायला. हा? हो, एकदा भेटायला आलेले. एकटेच गेले होते? नाही, फॅमिलीच होती, हा. पण मग भेटायला मी एकटाच गेलो होतो. मग घरच्यांना माहिती होतं? हो, माहितीच झालं. सांगून गेला हो, होता ना? सांगून. ते मुगाच म्हणतात आता कळतंय. सोसायटीतल्या लोकांना आता कळतंय. नाही, पण कसं वाटतं लोणावळ्यात? छान, एकदम थंड आहे आणि मस्त वातावरण आहे. आणि तिकडे नागपूर साईड फार गरम होतं, त्याच्यामुळे इथे बरं वाटतं. मी या भागाची जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी म्हटलं की खरं तर लोणावळा हे थंड हवेचं ठिकाण, पण एकंदरीतच उन्हाळा इतका आहे सध्या की आज जर बघितलं तर लोणावळ्यात सुद्धा हळूहळू उन्हाळा दिसू लागलाय. तो का उन्हाळा जाणवू लागलाय ना, याची कारणं आता हळूहळू मला स्पष्ट व्हायला लागलेली. हो की नाही? अचानक कसा काय लोणावळ्यात उन्हाळा आला सांगा? बॅगेतनं आणला वाटतं भरून? नाही. किती वर्ष झालं लग्नाला? 2 वर्ष. काय सांगाल 2 वर्षातल्या वहिनी? सगळ्यांची हसून बोलून राहते, सगळ्यांना सांभाळून घेते. तुम्ही काय सांगणार त्यांच्या स्वभाव? छान आहे, एकदम सगळं व्यवस्थित आहे. मला ते समजून घेतात. आणि या कुटुंबाबद्दल का सांग?
म्हणजे मला का विचारायचं आहे की इतक्या लांब तुमचं सगळं माहेर, सगळे माहेरची मंडळी तिकडे, इथे आल्यानंतर तेव्हा दडपण तर असेल, बरोबर की नाही? की बाबा कसं होणार तिकडे किंवा काय काय सांगाल या 2 वर्षात तुमच्या या कुटुंबाबद्दल? काय नाही, सगळे खूप छान आहेत. सगळे पहिल्या दिवशीपासून सगळ्यांनी समजून घेतलं आणि असं रिअलाइज करवलं पहिलेपासून की तू या घरातच वाढलेली आहे लहानपणापासून. आई बाबा सगळे दीर पण भावासारखे आहेत. सगळे छान एकदम हसवतात. कधी राग येत नाही, आला तर कोणी असं वाईट वाटून घेत नाही, राग आलाय वगैरे. सगळे समजून घेतात, ऍडजस्ट करतात. असं किती वेळा झालं घरातल्याने वाईट वाटून नाही घेतलं? जास्त वेळ नाही, खूप कमी वेळा. बरं कुठे कुठे फिरून आला 2 वर्षात? आम्ही शिमला, मनाली, हं. गोवा, नंतर मध्ये राजस्थान, महाबळेश्वर. आणि लोणावळ्यात काय कुठे कुठे नेलं होतं? सगळीकडे लोणावळा झाला, रोजच फिरून होतो. रोजच म्हणजे सगळे झाले. लोणावळ्याचे सगळे स्पॉट बघून 5 झाले. स्पॉट सांगा ना. 5. बुशी डॅम, हा. लायन्स पॉइंट, हं. पवना डॅम आणि एकविरा देवीकडे मंदिर. झाले, संपले. इतक्या ठिकाणी फिरायला नेतात ना की नेमकं काय लक्षात ठेवायचा प्रश्न पडतो. बरं, आता सगळी मंडळी इथे आहेत. 3 गाणी तुम्हाला वाजवायची आहेत आणि घरातले सगळे ओळखणार का मला बघायचं आहे. हां, बघूया काय होणार या खेळात. बरं, आता पहिलं आव्हान कोण स्वीकारणार तुमच्या दोघांपैकी? मीच. हां, मीच. काय पाहिजे? कुठलं वाद्य घेत आहे? बासुरी. बासुरी. चला, या 3 गाण्यांपैकी पहिलं आव्हान बघूया. कुठलं घ्याय? कुठलंही तुम्ही बघ. हिंदी गाणं आहे, लक्षात ठेवा, हिंदी. वा वा, मस्त वाजवलंय. चला परत एकदा, सगळे ओळखणार का बघायचं. हिंदी गाणं आहे. परत एकदा. तू मेरा तोता मैं तेरी मैना. झाडावर बघताय का गाणं ओळखताय? शेवटची 10 सेकंद राहिली आता. आठ, 7, 6, 5, 4, 3, 2, वेळ संपली. हे गाणं ऐकलं होतं का तुम्ही कधी? तुम्ही बरोबर वाजवलं होतं. हो. तुमच्या मनातली गोष्ट तुम्ही बरोबर बोललात. समोरच्यांचा प्रॉब्लेम आहे, ते गैरसमज करून घेतात. आता गाणं सांगा, मला तुमचे चेहरे बघायचे आहेत. नैनो में सपना कुठलं होतं सांगा, म्हणा गाणं. त्यांनी गेस हो, घालवलं बक्षीस. चला, आता पुढचं गाणं तरी ओळखा. 1 बक्षीस गेलेलं आहे. आता तुम्ही घ्या. ओळखा, मराठी गाणं आहे. पुढचं वाजवा ना, पुढचं वाजवा. नाही येत पुढचं मला. बघा लवकर, मराठी गाणं आहे. आता ऐका, तुम्हाला एक मिनिट, हे गाणं माहिती आहे? तुम्ही न बोलता तुम्ही वाजवायचं आणि तुम्ही या गाण्याची ऍक्शन करायची. 1, 2, 3, 4 सुरू, वाजवा. परत
गाणं आधी बघा, त्या दोघांची ऍक्शन बघा. 1 2 3 शांत राहा. शेवटची संधी. 10 9 8 7 हा 6 बरं, यांचं नाव काय ते गातायत ते? विद्वंस काका ते सिंगर सगळं वाजवतात. हो का? हो. पण आता या गाण्यात स्वतःचे गाणं शब्द छान घालतायत. म्हणतात. अभिनंदन, 500 रुपयाचं हे बक्षीस मिळालं तुम्हाला. आणि आता शेवटचं गाणं आहे. आता मी ती ऍक्टिंग करायला दिली म्हणून, नाहीतर तुमच्यातले एकाचाही काय उपयोग नाही. जवळच्या नदीत सोडून यायला पाहिजे तुम्हाला. तिसरं गाणं. हा, म्हणून तुम्हाला सोडायचं. हा, द्या त्यांच्याकडे. ते तुमच्याकडे घ्या. थांबा. 1 2 3 असं थोडं हा. मराठी गाणं आहे. या म्हणजे सगळ्या जात्यावर बसल्यात असं मला वाटतं. अभिनंदन. हे 500 रुपयाचं आणखी एक बक्षीस तुम्हाला मिळालं. तुमची साथ द्यायला मगाशी इतकी मंडळी असून काही तयार नव्हती. आता बघूया चिठ्ठ्यांमधून कोण तुमची साथ द्यायला येते. सुवर्णा संजय विध्वंस, वंदना प्रवीण साळुंके. बरं, काय सांगाल भाचीबद्दल? भाची 2 वर्ष झालं पण खूप चांगली स्वभावाची आहे. म्हणजे मेन म्हणजे माझ्या नंदांना म्हणजे घेऊन चालते. म्हणजे खूप प्रेमळ स्वभाव आहे. आई बाबांना घेऊन चालते त्यांना. म्हणजे तेच मला खूप आनंद आहे. बस खूप छान स्वभाव आहे तिचा. तुम्ही कोणाच्या मामी? यांच्या मामी, मिस्टरांच्या मामी. मामी. बरं बरं बरं. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठे राहता? मी इथे समोरच राहते. समोरच. हा. मग यांचं लग्न झालं ते तुम्हाला माहिती होतं? हो हो. तुम्ही गेला होता लग्नाला? नाही, इथे आम्हाला रिसेप्शनला बोलवलेलं बोलावलं होतं सगळ्यांना. तेव्हा हो. गेला. काय सांगाल यांच्याबद्दल? कसं आहे त्यांचं? साक्षी आली त्या दिवसापासून आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये मिक्स झाली छान. आणि स्वभाव खूपच छान आहे तिचा. म्हणजे बालपण त्यांचं खरं वर्ध्यातलं आहे. हो. की नाही? पण ती 2 वर्षातच ती सगळी जिंकली सगळ्यांना म्हणजे. हो का? हो. बरं वाटतंय म्हणजे हो तुम्हाला? हो. बरं, तुम्ही काय सांगाल तुमच्या शेजाऱ्यांबद्दल? खूप छान आहे. नेहमी दिसला की हसतात. म्हणजे हे बघा, हसतात 2 अर्थाने. नाही, खूप चांगलं आहे. तुमचं त्यांच्याकडे जाणं येणं हो असतं? हो. हो. जाते, बरेचदा जाते. बरं, इथे आल्यानंतर पहिली मैत्री कोणाशी झाली घरा व्यतिरिक्त तुमची? आई सासूबाईंची. या सासूबाईंची तर झालीच, पण हा. बाहेरच्यांपैकी? हो आहे. म्हणजे एक माझ्या मिस्टरांची बायको आहे, ती माझी खूप छान मैत्रीण. मिस्टरांच्या मित्राची बायको आहे. सॉरी. अरे, मित्र होता ना, तो राहिला. मित्र आलाय का फिरायला गेलाय? आहे. आलाय ना. माझ्या मिस्टरांच्या मित्राची बायको. बोलण्याच्या ओघात एक गोंधळ होता, तुम्ही काळजी करू नका. मला काय वाटलं तुम्ही आरशासमोर उभे राहून बोलताय की काय. माझ्या मिस्टरांची बायको आहे, तीच माझी मैत्रीण, म्हणजे मी आरशातच बोलते असं मला वाटलं, बाकी काय. ओके. तुम्हाला आता या दोघी बक्षीस मिळवून देतील असं वाटतं का? हो हा. हो. या घरात 3 वस्तू लपवलेल्या आहेत. पहिली वस्तू चांदीचं नाणं, दुसरी वस्तू चांदीचा कुंकवाचा करंडा आणि तिसरी वस्तू चांदीची अन्नपूर्णा. आणि यासाठी तुम्ही दोघी जणी आणि मिस्टर, शेवटची संधी मिस्टरांना 1 मिनिटामध्ये या 3ही वस्तू इथे घेऊन यायच्या आहेत. त्यामुळे लवकर जा. ज्या क्षणी ती वस्तू आणून तुम्ही या टिपॉयवर ठेवणार त्या क्षणी वेळ थांबणार. मी जे वाक्य वाचणार त्या वाक्यामध्ये ते ठिकाण दडलेलं आहे. घरातले सगळे सांगू शकतात कुठे आहे. तुम्ही फक्त ती वस्तू घेऊन यायची. पहिलं आव्हान आहे, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.
न्यायची तीन. लवकर. 2 पाच. 1. या खेळाला सुरुवात झाल्यानंतर पहिलं बक्षीस वेळेत आणून दिलं शेजारच्या विध्वंस काकूंनी. घ्या, हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. मामी मात्र हत्तीच उचलून घेऊन आणि त्यामध्ये जवळजवळ 30 सेकंद वाया गेली. पण शेवटच्या क्षणी का होईना हा कुंकवाचा करंडा आला. अभिनंदन, कुंकवाचा करंडा मिळाला. आणि 10 सेकंद राहिली होती. शेवटचं 1 सेकंद असताना मिस्टर इथपर्यंत येऊन पोहोचले. पण मिस्टरांचं प्रेमच इतकं आहे, वेळ पडली असती तर ही खिडकी फोडून ते तुम्हाला मिळाली की चांदीची अन्नपूर्णा. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आपण सासूबाई सांगा सुनेबद्दल. सून माझी खूप छान आहे. मला दोन्ही मुलं असल्यामुळे ही लग्न करून आली असं वाटत नाही की परकी आहे म्हणून. असं वाटतं इथेच लहानाची मोठी झाली आहे. मागे पुढे नेहमी मागे पुढेच असते. आम्ही म्हणजे तिची इतकी सोबत झाली आहे की आम्ही दोघीच जणी खूप गप्पा वगैरे मारतो. पहिले मी घराच्या बाहेर जाऊन कोणाशी तरी शेजारी वगैरे जायची. आता मी जातच नाही, हिच्या सोबतच गप्पा मारते. खूप कमी झालं. खरं तर सासूबाई सुनेला घरात ठेवतात. इथं सुनबाईने सासूबाईंचं बाहेर जाणं बंद करून. नाही म्हणजे आवश्यकताच वाटत नाही ना. अजून कोण बोलणार? लहानाची मोठी ती माझ्या समोरच झाली. या तुमच्या हा माझ्या काकू म्हणजे मोठ्या काकू. मोठ्या का? बरं. आता झालं त्यांच्याबद्दल. जावयाबद्दल काय? जावई आमच्या घरातले सगळेच जावई चांगले आहेत. हे आणि सगळेच जेवढे असतील तेवढे होय ना. जावई चांगलेच आहेत. वा. अजून कोण बोलणार पाठीमागे? हिचे बाबा सासरे छान आहे एकदम. बिलकुल म्हणजे आमच्या मुलीसारखी ती एकदम. असं म्हणतात ना, राजा असावा तर असा, पिता असावा तर असा, सुनबाई असावी ती अशी. असं. बरं, मला तुम्हाला विचारायचं, तुमच्याकडचं सगळे माहेरी तिकडे आहेत ना. हो. आता तुमच्या घरातले जेव्हा तिकडे कार्यक्रम बघतील तेव्हा सगळ्यांना नक्कीच हो की नाही, तुम्ही आत्ता कोणाला मिस करताय? माझी आजी. कारण जेव्हा माझं लग्न जमलं होतं तेव्हा आजी म्हटली की तू सगळ्यात आधी तिथे नाव दे लग्न झाल्यावर. आणि तिची इच्छा होती म्हणून मी नाव दिलं आणि म्हणजे एवढा इंटरेस्ट घेतला असा. आणि बाकी सगळ्यांना पप्पा, काका, दादा, सगळे काकू, सगळ्यांना मिस सगळ्यांना सगळ्यांना. मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद करतो? धन्यवाद तर आई वडिलांना. क्षमा क्षमा पण त्यांनाच काहीतरी चुकलं असेल. तुम्ही? मी पण सगळ्यांना सॉरी. म्हणजे माझ्याकडनं काही चुकलं असेल तर सगळे घरचे, बाजूचे, सगळे तिकडले माझ्या सगळे घरचे. आणि थँक्यू पण सगळ्यांना, कारण सगळ्यांनी सांभाळून घेतलं आणि सगळे आपलं म्हणून ठेवतात. स्वतःमध्ये एक बदल करायचा आता कुठला? थोडा राग कमी करेल कधीतरी येतो. काही मिनिटाचाच असतो पण येतो. मला आत्ता कळलं, या बोलायला लागल्यावर पाठीमागे वर्ध्याचा भोंगा का वाजत होता. आत्ता जसे हसत आहात तसेच हसत राहा, आनंदात राहा. याच शुभेच्छांबरोबर झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि खास सांगावा आला होता, खूप दिवस झालं माहेराहून वर्ध्यावरून कोणी आलेलं नाही, तर मला निरोप आला होता आज वर्ध्याचं कडनं तुम्हीच जा त्यांच्याकडे माहेरचं म्हणून. तेव्हा आता मी पोहोचलेलो आहे आणि या आनंदाच्या प्रसंगी वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग संपतो आहे. पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.